जय हिंद दोस्तों, मेरा नाम है खुशी। जैसा कि आप जानते हैं, हमारा ये प्रयास रहता है कि हम आपको कुछ ऐसी पर्सनालिटी से मिलवा सकें जिन्होंने अपने जीवन में कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचीव किया हो। जब हम ऐसी पर्सनालिटीज़ से मिलते हैं, उनके बारे में पढ़ते हैं, सुनते हैं, तो हमारे जीवन में एक नई तरीके की ऊर्जा पैदा होती है। आज ऐसी एक शख्सियत हमारे साथ मौजूद है, मिस्टर कैलाश पवार जी, जिन्होंने भूमि फाउंडेशन की स्थापना की थी। आज हम बात करेंगे और जानना चाहेंगे कि भूमि फाउंडेशन की स्थापना करने में कैलाश पवार जी को क्या क्या चैलेंजेस आए और उन्होंने किसको कैसे ओवरकम किया। तो आइए बात करते हैं कैलाश पवार जी से। सर, आपका बहुत बहुत स्वागत है। धन्यवाद मॅडम, आपण मला आज चांगली संधी दिली आणि इथं बोलवलं त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। जी, तो मैं आपसे पहला प्रश्न पूछना चाहूँगी कि भूमि फाउंडेशन की स्थापना करने के पीछे आपका उद्देश्य क्या था? भूमी फाउंडेशनची जी स्थापना या उद्देशाने मी केलेली आहे का, कारण मी स्वतः ऑर्फन आहे आणि माझे वडील देखील सुद्धा मी लहान असतानाच ते म्हणजे मी खूप छोटा होतो त्यावेळेस ते एक्सपायर झालेले आहे। तर तेव्हापासून मी सुद्धा आणि माझी आई खूप संघर्ष करत आणि त्यानंतर माझे भाऊ असतील, आमचं कुटुंब खूप संघर्ष करीत पुढं आलेलं आहे। हा संघर्ष आमच्या वाट्याला आला। त्याच्यानंतर विधवाचं काय दुःख असतं आणि अनाथ मुलाचं काय दुःख असतं हे स्वतः आम्ही बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे। म्हणून याच उद्देशाने खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशनची स्थापना करावीशी मला वाटली आणि अनाथ आणि निराधार मुलांसाठी आणि विधवा महिलांसाठी काम करावंसं वाटलं। त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत, त्यांचाही देखील मला प्रभाव होता। त्याचबरोबर सिंधुताई सपकाळ थोर समाजसेविका आहेत त्यांचाही देखील मला प्रभाव होता। म्हणून खऱ्या अर्थानं मी या भूमी फाउंडेशनची स्थापना करून आज काम करत आहे। तो आपको भूमि फाउंडेशन की स्थापना करने में और उसको आज इस मुकाम तक पहुंचाने में आपको क्या क्या चैलेंजेस हैं और इन चैलेंजेस को आपने कैसे ओवरकम किया? भूमी फाउंडेशन ज्यावेळेस मी स्थापन केलं, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभ हस्ते स्थापना केल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजामध्ये मी काम करत असताना विविध चॅलेंजेस मला आले आणि कारण मला असं त्याच्यातनं लक्षात आलं की ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबासाठी काम करत असतो तर त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम येत नाही, परंतु ज्यावेळेस आपण समाजासाठी काहीतरी काम करायला सुरुवात करतो त्यानंतर खऱ्या अर्थानं विविध चॅलेंजेस आपल्याला त्या काम करत असताना येत असतात। आणि हे चॅलेंजेस असंख्य चॅलेंजेस मला आले, परंतु त्यात माझी टीमसुद्धा मला खूप चांगली सपोर्ट त्या टीमने केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा मला सहकार्य केलेलं आहे। म्हणून खऱ्या अर्थानं ते चॅलेंजेसवरती मात करून आज भूमी फाउंडेशन खूप चांगलं पुढं आलेलं आहे आणि आज चांगलं काम करत आहे आणि आज म्हणजे राज्याच्या पण बाहेर जाऊन आज इंटरनॅशनल लेवलला सुद्धा भूमी फाउंडेशनचं नाव पोहोचलेलं आहे। ओके सर, जैसा कि आप इस फील्ड में रह चुके हैं, आप सोशल वर्क कर चुके हैं, तो आपको क्या लगता है सरकारें हैं, इतनी कॉरपोरेट कंपनीज हैं, आपकी जैसे और कई फाउंडेशंस हैं जो आज महिला सशक्तिकरण के लिए, पर्यावरण के लिए काम कर रहे हैं, लेकिन क्या रीज़न है कि अभी भी महिलाएं उस फॉर्मेट, उस सरफेस लेवल तक नहीं आ पाई हैं इतने प्रयासों के बाद भी, निरंतर प्रयासों के बाद भी? कारण याचं जे मुख्य कारण आहे तर हे सुरुवातीपासूनच एक महिलेला वेगळं स्थान दिले गेलेलं आहे, कारण महिलेचा विकास हा पहिल्यापासूनच थांबलेला आहे। म्हणून खऱ्या अर्थाने याला फार वेळ लागणार आहे। सरकारसुद्धा खूप त्याच्या लेवलला काम करत आहे, त्याच्यानंतर विविध संघटना संस्थासुद्धा काम करत आहे, त्याच्यानंतर विविध कंपन्यासुद्धा CSR फंडच्या माध्यमातून ते काम करत आहे। परंतु हे काम करत असताना हा लगेच बदल होईल असं अपेक्षित नाही आहे, तर हे काम असंच म्हणजे पुढं जाऊन सुद्धा खूप काम करावं लागणार आहे। त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं हळूहळू हा बदल व्हायला सुरुवात होईल। तरी देखील आता खूप महिला म्हणजे पुढं यायला लागलेल्या आहे आणि म्हणजे त्यांचं सक्षमीकरण म्हणजे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि होत आहे, परंतु अजून होण्यासाठी सुद्धा खूप वेळ जाणार आहे। सर, जैसे आपने बात की कि अभी महिलाओं को लाने में और टाइम लगेगा, तो आपका भूमि फाउंडेशन का जो पर्सनल विजन है, जो आपने उद्देश्य, जो आपने सपना देखा था एक भूमि फाउंडेशन के लिए, उसमें अभी आपको और क्या क्या प्रयास करने होंगे और आपने क्या सोचा, आप उन प्रयासों तक कैसे पहुँचेंगे, वो अचीवमेंट्स कैसे लाएंगे? आतापर्यंत तर भूमी फाउंडेशनने महिलांसाठी आणि मुलांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम केलेलं आहे। परंतु आता पुढचं जे काय व्हिजन आहे किंवा मिशन आहे किंवा जे काय भूमी फाउंडेशनचं स्वप्न आहे तर ते कृषक निराधार आश्रम जे काय आहे तर पुण्यामध्ये आपण सुरू करणार आहे, म्हणजे चांगल्या चांगल्या सिट्यांमध्ये सुद्धा स्टेट लेवलला आपण करणार आहे। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुलं असेल, विधवा निराधार महिलांची मुलं असतील, अनाथ निराधार मुलं असतील, हे मुलं तिथं येऊन शिकतील आणि मोफत शिक्षण घेतील आणि त्यांचं पुढं करिअर करतील, या स्वरूपात सुद्धा भूमी फाउंडेशन काम पुढं करणार आहे। आणि त्याचबरोबर विविध पातळीवरती सुद्धा ग्राउंड लेवलला सुद्धा काम जे सुरुवातीला झालेलं आहे सुरुवात जिथून ते सुद्धा काम पुढं चालूच राहणार आहे। अच्छा सर, तो अब मुझे ये बताइए
कि जब फाउंडेशन, ऐसी कोई नई फाउंडेशन है और आजकल बहुत लोग हैं जो सोशल वर्क करना चाहते हैं, तो ऐसी सोशल फाउंडेशंस को आप क्या बताना चाहेंगे, क्या पाथ देना चाहेंगे जिससे वो और भी बाकी लोग इस काम में जुड़ सके और लोगों की और मदद हो सके, इस समाज की मदद हो सके? कारण आज समाज आहे म्हणून आपण आहे. कारण समाजात असंख्य समस्या ह्या म्हणजे दररोज निर्माण होत राहणार आहे. कारण समस्याला हे कमी प्रमाण राहणारच नाही, समस्या वाढतच राहतील. परंतु माझं सगळ्याच संस्थांना आव्हान आहे किंवा संस्थांना नम्र विनंती आहे का आपण प्रामाणिकपणे ह्या समस्यावरती एकत्र येऊन ते काम केलं पाहिजे. कुठंही त्याच्यात गटतट किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती म्हणजे दुर्लक्ष न होता ते काम म्हणजे प्रामाणिकपणे झालं पाहिजे. जर काम आपण ज्यावेळेस प्रामाणिकपणे जर केलं तर खऱ्या अर्थानं त्याच्यात कुठलीच चूक राहत नाही. कारण आज सर्वांना सगळं पाहिजे, परंतु फक्त रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी नको आहे. तर ही जबाबदारी स्वीकारण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. ओके सर, तो अब हम आखिरी में मैं पूछना चाहूँगी, जो हमारे व्यूअर्स देख रहे हैं, आप उनके लिए क्या मैसेज देना चाहेंगे? कारण आज जो तरुणाई आहे तर ही तरुणाई ही वेगवेगळ्या याला मार्गाला भटकलेली आहे. कारण जो मुख्य उद्देश सोडून ही तरुणाई त्यांची शक्ती वाया घालवत आहे. कारण स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे का हा देश हा तरुणांचा देश आहे. जर तरुण एकत्र आले तर खूप काही मोठी क्रांती घडू शकते. अशाच काही तरुणांनी सुद्धा हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप जीवाचं रान करून स्वतःचं रक्त सांडवलं आणि हे आज स्वातंत्र्य आपण खूप आनंदाने आज आपण नांदत आहोत किंवा जीवन जगत आहोत. म्हणून खऱ्या अर्थाने सुद्धा सगळ्या तरुणांनी जर एकत्र आलं, आपलं व्हिजन काय आहे, आपलं जी तरुणाई कशासाठी आहे, तर ही जर आपण एवढा जरी मुद्दा त्यांनी लक्षात घेतला तर खऱ्या अर्थाने त्या तरुणाईंचं स्वप्न साकार होऊ शकतं आणि त्यांचं जे व्हिजन आहे तर ते परफेक्ट पूर्णपणे म्हणजे यशस्वी होऊ शकतात. थैंक यू सो मच सर, आपने हमको इतना अपना प्रीशियस टाइम दिया, अपने व्यूज़ दिए. तो ये थे कैलाश पवार जी, जिन्होंने अपने व्यूज़, अपने ओपिनियंस हमारे साथ शेयर किए. ऐसी ही और शख्सियत से हम आपको मिलवाने का निरंतर प्रयास करते रहेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.